MIDC आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, ठाणे बेलापूर औद्योगिक संघटना रबाले आणि सहायता गट नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 55व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहात सुरक्षा रॅलीत 1800 महिला पुरुष कामगार सहभागी झाले होते. सुरक्षा रॅलीची रबाले MIDC अग्निशमन केंद्रापासून ते पावणे खेरणे महापेपर्यंत करून रबाले येथील TBIAच्या प्रांगणात समारोप करण्यात आला. यावेळी राज्य शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे ठाणे विभागाचे सहसंचालक अखिल घोगरे, प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासकीय अधिकारी गोपीचंद मुरलीधर कदम, TBIAचे अध्यक्ष बिपिन N शाह, उपाध्यक्ष RM केडिया, अखिलेश कुमार सिंग आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. नमस्कार, मी अविनाश मडावी, डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ ठाणे. आपल्या ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन आणि डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ ठाणे आणि मार्ग ठाणे यामार्फत दरवर्षी 4 ते 11 मार्च या काळात सेफ्टी वीक साजरा करण्यात येतो. यावर्षी पण सेफ्टी वीक साजरा करण्यात आला. या सेफ्टी वीकमध्ये आम्ही सेफ्टी रॅली घेण्यात आलेली आहे. सेफ्टी रॅली ही रबाळे फायर स्टेशनमधून 2.5 किलोमीटर TBI ऑफिसपर्यंत घेण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर ड्रॉईंग कॉम्पिटिशन घेण्यात आलेले आहेत, क्विज कॉम्पिटिशन घेण्यात आले आहे, सेफ्टी वीक वुमन्स डे सेलिब्रेशन करण्यात आलेलं आहे आणि सेफ्टी ट्रेनिंग, सेफ्टी क्विज कॉम्पिटिशन असे सर्व प्रोग्राम करण्यात आले. आणि शेवटी आज 18 तारखेला TBIमध्ये आपलं कन्क्लूड सेरेमनी करण्यात आलेली. या सर्व कार्यक्रमात टोटल 172 फॅक्टरींनी सहभाग घेतलेले आहे आणि त्या 172 फॅक्टरीमधील 1839 फॅक्टरीचे रिप्रेझेंटेटिव्ह, वर्कर, सेफ्टी ऑफिसर या सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. आणि याचा कन्क्लुजन प्रोग्राम आज 18 तारखेला TBIमध्ये करण्यात आलेला आहे. यामध्ये TBIचे जे अधिकारी आहेत, डिशचे अधिकारी आहेत, आपले अखिल घोगरे साहेब सहसंचालक, सचिन भेले उपसंचालक, अजहर कुरेशी सहायक संचालक आणि सुप्रिया खोरके उपसंचालक आणि स्नेहांकिता देवरे सहायक संचालक या सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. TBIकडून मंगेश ब्रह्मे आणि त्यांच्या टीमने भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि मार्ग मेंबरच्या सर्व फॅक्टरींनी भरपूर मेहनत घेतली आहे. या प्रकारे हा कार्यक्रम इथे साजरा करण्यात आलेला आहे. समारोप सुरक्षा सप्ताहात औद्योगिक सुरक्षेवर आधारित जनजागृतीसाठी पथनाट्य, संगीत, नृत्य, गीते, कविता आदीचे सादरीकरण करण्यात आले. सुरक्षा माझा उंचावरती कामाच्या वेळी घाला बेल्ट, घाला बेल्ट, घाला बेल्ट. कामासाठी लागते वर्क परमिट, वर्क परमिट. बोलवायचं आहे. देवीची विविध रूप विविध नावाने ओळखली जाते. त्यातच एक म्हणजे आमची सुरक्षिता माता. वा. या आईची महती तुम्हाला काय सांगू. काय सांगता बंधू? आई म्हणजे जगत जननी, सर्व कामगारांचे रक्षण करणारी रखवाली. जो कामगार सुरक्षित साधनांचा वापर करून, सुरक्षित नियमांचा वापर करून काम करतो, अशा कामगारच्या पाठीमागे ठामपणे उभी राहणारी अशी आमची सुरक्षा माई. पहिला आधी देवाला नमस्कार केला, पहिला आधी देवाला नमस्कार केला. दिवा लावण्यासाठी वाचीस पेटविला, दिवा लावण्यासाठी वाचीस पेटविला. आणि याचा कोट झाला, अपघात झाला. याचा कोट झाला, अपघात झाला. याचा कोट झाला,
TBIAच्या वतीने ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे महाव्यवस्थापक मंगेश ब्रह्मे यांनी या सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले होते. त्यानंतर विजेत्यांना रोख पारितोषिकं आणि सन्मानचिन्ह देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. नमस्कार, मी मंगेश ब्रह्मे, ठाणे बेलापूर इंडस्ट्री असोसिएशन जनरल मॅनेजर. आपणास सांगू इच्छितो की आमच्या औद्योगिक सुरक्षिता व आरोग्य संचालनालय, ठाणे बेलापूर इंडस्ट्री असोसिएशन आणि म्युच्युअल एड रिस्पॉन्स ग्रुप यांच्या संयुक्त माध्यमाने आम्ही सुरक्षितता सप्ताह 2026 हा TTC बेल्टमध्ये आम्ही साजरा केला. ह्या जे प्रकल्प आहे ह्याच्या मागचा उद्दिष्ट आहे की आम्ही छोटे कारखानदार आहेत, त्या कारखान्यामध्ये आपण सुरक्षितता कशी जास्तीत जास्त प्रमाणात त्यांच्या कामगारांमध्ये त्याचा प्रभाव पडावा, हा आमचा मेन उद्दिष्ट आहे. मोठे कारखानदार असतात ते छोट्या छोट्या कारखान्याला मदत करतात. काही त्यांच्या कारखान्यामध्ये काही इश्यूज झाले किंवा त्यांच्या काही इन्फ्रास्ट्रक्चरची काही रिक्वायरमेंट असली तर आपण त्यांना मदत करतो. त्याचप्रमाणे आम्ही कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजेच ट्रेनिंग, काही ऑडिट्स करणे या छोट्या कारखानदारांना आपण मदत करतो. त्याच्याद्वारे ती जी छोटे कारखाने आहेत ते नेहमी सुरक्षित राहावे, त्यांचे कामगारांना सुरक्षितता बाबी माहीत पडाव्या आणि ते सुरक्षित प्रकारे त्यांचं उद्योग चालवणे हा त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे. मोठे कंपन्या ज्या आहेत ह्या कंपन्यामध्ये जे ॲक्टिव्हिटीज चालतात, ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पुष्कळसे जे सुरक्षिततेचे नवीन म्हणजे आपण जे म्हणतो की न्यू टेक्नॉलॉजीजचा इम्प्लिमेंटेशन केलेले आहेत आणि त्याचद्वारे त्यांचे जे ते सक्षम आहेत आपण म्हणू शकतो सुरक्षिततेच्या बाबतीत. ह्याच्या व्यतिरिक्त आपण हे जे छोटे कारखाने आहेत त्यांना आपण सतत मदत करत असतो. काही त्यांच्या इश्यूज काही झाले त्यांच्यामध्ये काही किंवा काही त्यांच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट्स करण्याची गरज भासली तर आपण हे जे मोठे कारखानदार आहेत ते त्यांना नेहमी मदतीस येतात. आम्ही ठाणे बेलापूर इंडस्ट्री असोसिएशनमध्ये ट्रेनिंग ॲक्टिव्हिटीज पण सुरक्षिततेवर, पर्यावरणावर राबवत असतो आणि छोट्या कारखान्याला ह्या ट्रेनिंगमध्ये सहभाग होण्यासाठी नेहमी बोलवत असतो ताकी त्यांचे पण इम्प्रूव्हमेंट ह्या पर्टिक्युलर फील्डमध्ये व्हावे, हा आमचा उद्दिष्ट आहे. तर असे प्रकल्प नेहमीच चालत राहणार आहेत आणि आम्ही अशी इच्छा बाळगतो की ह्या ठाणे बेलापूर बेल्टमध्ये कुठल्याही काहीही इन्सिडेन्सेस न हो, ताकी त्यांचं प्रोडक्शन हे सुरळीत चालो आणि त्यांचं उत्पादनामध्ये भर हो. आणि हाच माझा संदेश या ठाणे बेलापूर इंडस्ट्रियल बेल्टच्या कारखानदार आहे जे त्यांना आहे. जय सुरक्षा. कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, नवी मुंबई. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.